नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एचएस मराठीमध्ये। तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये भंडाराला जो पेपर झाला आहे पोलीस भरतीचा 2024चा 7 तारखेला, त्या पेपरामध्ये आलेले जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न होते त्याचे विश्लेषण करणार आहोत। तुम्ही म्हणाला सर पेपर तर झाला, तो विश्लेषण कशाला, आन्सर किती मिळाली आहे, ते गोष्ट बरोबर आहे, परंतु आता पण काही पेपर्स बाकी आहेत काही जिल्ह्यांचे, आणि या पेपरवरून आपण अंदाज लावू शकतो किंवा आपण प्रिपरेशन करू शकतो पुढच्या जे पेपर आहेत ते कसे होऊ शकतात, किंवा त्या पेपरमध्ये जे प्रश्न येणार आहेत त्यांचा आपण थोडासा आढावा घेऊ शकतो, आपण प्रिपेअर राहू शकतो त्या गोष्टीसाठी। कारण की हा जो पेपर आला आहे हा चांगला लेवलचा पेपर आला आहे, जे नॉर्मल पेपर येतात त्याच्यापेक्षा हा थोडासा चांगला लेवलचा पेपर आहे, आणि चांगल्या लेवलचा पेपर जर आहे तर प्रश्नही चांगले आहेत आणि त्याची प्रिपरेशनही तेवढी चांगली असायला पाहिजे आपली, बरोबर। तेव्हाच आपल्याला जे समोर येणारे प्रश्न आहेत किंवा समोरच्या परीक्षेत येणारे जे प्रश्न असतील त्याला आपण सामोरे जाऊ शकू। तर आपल्याला ॲनालिसिस याच्यासाठीच करायचं आहे की जे पुढचे पेपर येणार आहेत त्या पेपरात आपल्याला जर असे प्रश्न आले तर आपल्याला प्रॉब्लेम जाऊ नये, आपल्याला व्यवस्थित सोडवता आल्या पाहिजे। की भेटली, रिझल्ट लागला याच्यासोबत काही मतलब नाही, परंतु भविष्यात जे आता पेपर येणार आहेत बाकीच्या जिल्ह्यांचे, SRPFचे, बरोबर आहेत, हे बाकी आहेत, किंवा काही लो मार्गाचे बाकी आहेत, मुंबईचे बाकी आहेत, तर ह्या सगळ्यांसाठी हे जे प्रश्न आहेत खूप उपयोगाचे ठरणार आहेत। त्याच्यासाठी आपल्याला याचं विश्लेषण करणे गरजेचं आहे। यामुळेच आपण आज जो विश्लेषण करणार आहोत भंडारा जिल्ह्याचा जो पेपर झाला तिथून आपण जे सगळे क्वेश्चन्स आहेत महत्त्वाचे त्याचा आपण ॲनालिसिस व्यवस्थित करणार आहोत, ठीक आहे। तर जो पहिला प्रश्न आला होता त्या पहिल्या प्रश्नाकडे वळू आपण, बुद्धिमत्तेचा, ठीक आहे। बुद्धिमत्ता आणि गणित कंबाईन सगळ्यांचेच आपण ॲनालिसिस करणार आहोत, ठीक आहे। चला, तर पहिला प्रश्न जो आला होता तो काय म्हणत आहे, 15, 12, 17, 10, 21 आणि 8 नंतर एक क्वेश्चन मार्क दिला आहे, ठीक आहे। आणि आपल्याला विचारलं होतं की ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल, ठीक आहे। तर 15 नंतर काय, 12 नंतर 17 नंतर 10, 21 आणि 8 नंतर इथं काय येईल एवढं विचारलं आहे, ठीक आहे। ओके, ते इथं एक अल्टरनेट बघितलं आपण, तर इथं बघितला तर इथं +2 होतं, ठीक आहे, +2 झालेत। त्यानंतर इथं बघितलं तर +4 झालं, इथं बघत आहोत आपण तर काय होत आहे -2 होत आहे। त्यानंतर इथं पण बघितलं आपण तर किती झालं, -2 झालं। ते इथून इकडे जर गेलो आपण तर इथं बघा एक तर याची दुप्पट होत आहे किंवा +2 होत आहे, ते एकतर +2 केलं तर इथं +6 होईल, बरोबर आहे। +6 केलं तर किती होईल, 21 आणि 6 27, ठीक आहे। 27 ऑप्शन आहे का, आहे, ऑप्शन नंबर ए याचा बरोबर उत्तर होईल, ठीक आहे। चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू। काय म्हणत आहे, एका विशिष्ट बिंदूपासून स्मृती 70 मीटर दक्षिणेकडे चालते, एका विशिष्ट बिंदूपासून स्मृती जी आहे दक्षिणेकडे चालत आहे, किती, 70 मीटर, म्हणजे खाली जाते, ठीक आहे, किती, 70 मीटर, ठीक आहे। नंतर ती उजवीकडे वळते, आता खालच्या डायरेक्शनने ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस ज्या बाजू आहेत ते काय होतात मित्रांनो, अपोजिट होऊन जातात। अपोजिट म्हणजे आपली डावी साईड त्यांची उजवी साईड, आपली उजवी साईड त्यांची डावी साईड। आता ते काय म्हणत आहे, उजवीकडे वळते, याचा अर्थ ती डावीकडे चालली इकडे अशी, ठीक आहे, किती, 70 मीटर, ठीक आहे, चालायला सुरुवात करते। नंतर पुन्हा ती डावीकडे वळून 60 मीटर चालते। आता डावीकडे म्हणजे आता इकडे पश्चिम दिशेला गेली, इथून डावीकडे म्हणजे खालची दिशा, इकडून 60 मीटर चालते। चला 60 मीटर चालली ते, ठीक आहे, ओके, म्हणजे पुन्हा दक्षिणेकडे आली ती। त्यानंतर ती डावीकडे वळते आणि 70 मीटर चालते। आता डावीकडे म्हणजे काय होईल, आपली उजवी बाजू, ठीक आहे, म्हणजे पुन्हा ती चालते किती, 70 मीटर, ठीक आहे, ओके। तर सुरुवातीच्या बिंदूपासून ती किती अंतरावर आहे, तर सुरुवातीच्या बिंदूपासून ती किती अंतरावर आहे म्हणते बघा। तर हा इथपासून इथपर्यंत, हा तर सुरुवातीचा बिंदू आहे ना, इथून इथपर्यंत 70 मीटर, आणि हा याला जर काउंट केला आपण तर हा 60 आहे, याला पॅरलल ही बाजू आहे, तर हा जर 60 आहे तर हाही 60 असेल, आणि यांची दोघांची बेरीज केली तर किती होईल, 130 मीटर, बरोबर आहे। म्हणजे सुरुवातीच्या बिंदूपासून ते किती आहे, 130 मीटर अंतरावर आहे, हा याचा उत्तर आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण। काय म्हणत आहे, व्यक्तींच्या रांगेत डाव्या बाजूने साक्षीची स्थिती 26वी आहे आणि साक्षीची स्थिती उजव्या बाजूने 35वी आहे,
तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? चला ठीक आहे, हे एक जर रांग आहे आणि इथं साक्षी आहे, ठीक आहे, आणि डाव्या बाजूने ती किती आहे? 26व्या स्थानावर आहे आणि उजव्या बाजूने ती किती आहे? 35व्या स्थानावर आहे. तर तिथं एकूण विद्यार्थी किती एवढं विचारलं आपल्याला, ठीक आहे. तर अशा वेळेस काय करतो आपण? ह्या दोघांची बेरीज करतो, म्हणजे यांची बेरीज केली 11चा 1 हातचा आला 1 म्हणजे हे झाले 6. त्यानंतर बघा 1 मायनस करतो, का बरं? कारण की हिची मोजणी दोनदा झाली, इकडून पण झाली इकडून पण झालं आहे, म्हणून एकदा मायनस केलं म्हणजे किती येईल? 60. म्हणजे त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी होते? तर 60 विद्यार्थी होते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणताय? खाली दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. 7 व्यक्ती एकमेकांपासून काही अंतरावर बसलेली आहेत. चला ठीक आहे. त्यानंतर काय म्हणत आहे? डब्ल्यू जो आहे हा एक्सच्या पश्चिमेला 4 मीटरवर बसलेला आहे. चला ठीक आहे. डब्ल्यू जो आहे हा एक्सच्या पश्चिमेला आहे 4 मीटरवर, ठीक आहे. त्यानंतर टी हा यसच्या उत्तरेला 2 मीटरवर बसला आहे. चला ठीक आहे. टी जो आहे हा यसच्या उत्तरेला किती आहे? 2 मीटरवर बसलेला आहे. चला ठीक आहे. त्यानंतर जो म्हणजे याच्या अगोदर जो आलाय तो म्हणजे हा यस बद्दल आलाय, ठीक आहे. जो क्यूच्या पश्चिमेला 4 मीटरवर बसलेला आहे, ठीक आहे. जो शब्द येते याच्या जस्ट अगोदर जो आलाय त्याच्यासाठी येते. आता याच्या जस्ट अगोदर कोणाला? यस, म्हणजे यस हा क्यूच्या उत्तरेला 4 मीटरवर आहे. चला ठीक आहे. आता जो कोणासाठी आला? याच्या जस्ट आहे अगोदर कोण? क्यू, याच्याबद्दल. जो व्हीच्या उत्तरेला 1 मीटरवर आहे. जो म्हणजे क्यू हा व्हीच्या उत्तरेला 1 मीटरवर आहे. चला ठीक आहे. डब्ल्यू, आता हा डब्ल्यू काय आहे? वायच्या उत्तरेला 2 मीटरवर बसला आहे. वायच्या उत्तरेला किती आहे? 2 मीटरवर बसलेला आहे, ठीक आहे. वाय जो आहे हा काय? टीच्या पश्चिमेला 8 मीटरवर बसलेला आहे. ओके. आता आपण काय करू? हा पूर्ण डायग्राम जो आहे हा इथून उचलू आपण आणि याला शिफ्ट करू, ठीक आहे. याला शिफ्ट केलं आपण कुठं? इकडे. ओके. आता काय म्हणत आहे? वाय जो आहे हा टीच्या पश्चिमेला म्हणजे हा इकडे, ठीक आहे. ह्या साईडला किती आहे? 8 मीटरवर आहे, ठीक आहे. म्हणजे आता आपली व्यवस्थित डायग्राम बनली पूर्ण. आता आपल्याला जे प्रश्न दिले आहेत आपल्याला फक्त ते सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. आता पहिला प्रश्न काय? क्यूच्या संदर्भात, कोणाच्या? ह्या क्यूच्या संदर्भात एक्स कोणत्या दिशेला आहे? एक्स कोणत्या दिशेला आहे? आता क्यूचा विचार केला तर ही एक बाजू आणि ही एक बाजू जर पकडली आपण तर इथं ह्या साईडला कोण आहे? एक्स आहे. म्हणजे ही पश्चिम बाजू झाली क्यूच्या रेफरन्सनी आणि वरची काय झाली बेटा? उत्तर बाजू झाली, ठीक आहे. तर ही जी बाजू येईल ही काय होईल? आपला जो मराठी दिशा आपण एक ट्रिक आहे लक्षात ठेवतो, आई नैवा, आ ई नै आणि वा म्हणजे वायव्य, बरोबर आहे. तर हा काय राहील? वायव्य दिशेला राहील, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण की काय म्हणत आहे? डब्ल्यू आणि व्ही यांच्यामधील सर्वात कमी अंतर किती आहे? चला ठीक आहे. तर बघा काय म्हणत आहे? डब्ल्यू आणि व्ही, हा डब्ल्यू आहे आणि हा व्ही आहे, यांच्यामधील सर्वात कमी अंतर. आता सर्वात जर कमी अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर आपण तो पायथागोरसने फाइंड आउट करतो, बरोबर आहे. तर पायथागोरसने फाइंड आउट करायचं आहे तर बघा काय करावं लागेल? इथून एक सरळ रेषा काढावं लागेल, बरोबर आहे. इथून एक सरळ रेषा काढावी लागेल, ठीक आहे. हे मी काढतो, ठीक आहे. कुठपर्यंत? व्ही पर्यंत. आणि इकडे आपण याला असं जोडलं बघा सरळ आणि हा इथं व्ही पर्यंत आला. तर गोष्ट समजून घ्या काय होतं. जर ही गोष्ट समजली तर आन्सर डायरेक्टली असंच निघते, ठीक आहे. आता बघा हा किती आहे बेटा? हा इथपासून इथपर्यंत 8 आहे आणि इथपासून इथपर्यंत किती आहे? 4. म्हणजे इथपासून इथपर्यंत हा जो डिस्टन्स झाला हा किती झाला? 12 मीटरचा. ही गोष्ट समजली.
हा 12 मीटरचा अंतर झाला. त्यानंतर आता बघा, हा इथपासून इथपर्यंत 2 मीटर, इथपासून इथपर्यंत 2 मीटर आणि इथपासून इथपर्यंत 1 मीटर, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे हा इथपासून इथपर्यंत एकूण 5 मीटर आहे. ही गोष्ट समजली. आता जर तुम्ही पायथागोरस लावता म्हणला तर पायथागोरस डायरेक्ट लावू शकता किंवा ट्रिपलेट लक्षात ठेवा. पायथागोरस लावतो म्हटलं तर कसं होईल, 12चा वर्ग प्लस 5चा वर्ग म्हणजेच 144 प्लस 25 बरोबर किती झाले, 169 आणि याचा रूट जो होईल किती येईल, 13. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी जे लांबी राहील ती किती राहील, 13 मीटर राहील. किंवा तुम्ही डायरेक्टली जे आहे ट्रिपलेट लक्षात ठेवा, 5 12 आणि 13. ठीक आहे, म्हणजे एक बाजू जर 5 असेल, दुसरी बाजू जर 12 असेल तर त्याचा कर्ण किती राहील, 13 मीटर राहील. तर W आणि V याच्यामध्ये जो कमीत कमी अंतर राहील तो किती राहील, 13 मीटर राहील. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. डब्ल्यूच्या संदर्भात यस कोणत्या दिशेला आहे. चला, डब्ल्यूच्या संदर्भात यस हा कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे, ओके. जर असा बघितला आपण तर बघा, ही एक दिशा आहे आणि ही एक दिशा आहे, याच्या मधल्या दिशेला हा यस येत आहे. तर ही पूर्व दिशा झाली आणि ही काय झाली, दक्षिण दिशा. बरोबर आहे. आता पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये काय राहते, आग्नेय दिशा राहते. बरोबर आहे. म्हणजेच डब्ल्यूच्या रेफरन्सने यस जो आहे हा कोणत्या दिशेला आहे, आग्नेय दिशेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो की सर्व अभिमानी टेबल आहेत. चला ठीक आहे, सर्व जे अभिमानी आहेत ते सर्वच्या सर्व काय आहेत, टेबल आहेत. ठीक आहे. काही टेबल झाड आहेत, काही जे टेबल आहेत ते काय आहेत, झाड आहेत. चला ठीक आहे. आणि सर्व झाड तोट आहेत, सर्व जे झाड आहेत काय आहेत ते तोट आहेत. हे एक डायग्राम झाली. आपण 2 डायग्राम काढू. 2 डायग्राम काढल्याने काय होते, क्लिअरिटी जास्त येते प्रश्नामध्ये. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, सर्व जे अभिमानी आहेत ते काय आहेत, टेबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही टेबल जे आहेत ते झाड आहेत. तर काही टेबल जे झाड आहेत ते अभिमानी पण राहू शकतात. का बरं, याच्या मागचं कारण सांगतो. बघा, काही टेबल जे आहेत झाड आहेत असं त्यांनी म्हटलं आहे, पण असं म्हटलं आहे की असं कुठं म्हटलं आहे का त्यांनी की जे काही टेबल झाड आहेत ते अभिमानी नाही आहेत, असं कुठं म्हटलं आहे का. म्हणजे आपण कन्सिडर केलं एक निगेटिव्ह, तर मग एक पॉझिटिव्ह पण पकडायला लागेल. जर त्यांनी म्हटलं नाही असं कुठं की काही जे टेबल आहेत ते झाड आहेत ते अभिमानी नाहीत, पण त्यांना अभिमानी नाही आहेत असं दाखवलं आपण, तर दुसऱ्या ठिकाणी काही अभिमानी झाड आहेत असंही दाखवा लागेल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सोबत घेऊन आपल्याला चालावं लागेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे, सर्वच्या सर्व झाड हे तोटा आहे. सर्वच्या सर्व झाड हे काय आहेत बेटा, तोटा आहेत. ठीक आहे, ओके. आता याला सॉल्व करू आपण. काय म्हणत आहे, पहिला निष्कर्ष, सर्व झाड अभिमानी आहेत. सर्व झाड अभिमानी आहेत दिसत आहेत का, नाही. इथं हा रॉंग झाला, इकडेही हा रॉंग झाला. ठीक आहे. नंबर सेकंडमध्ये बघितलं तर काही झाड अभिमानी नाहीत. काही झाड अभिमानी नाहीत इथं दिसत आहे की काही झाड अभिमानी नाही आहेत, हा बरोबर आहे. पण इकडे बघितलं तर हा काही झाड अभिमानी आहेत, इथं बघा, इथं हा होईल रॉंग. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दोन्ही निष्कर्ष निघत नाही. 1 व 2 निघत नाही. ठीक आहे, निघत नाही. दोन्ही निष्कर्ष इथं निघत नाही. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन डी याचा बरोबर उत्तर होईल. हां, आता काही मुलं म्हणाल सर किंवाचा हे निघू शकते का आन्सर. निघू शकते. कधी निघू शकते बेटा, जर ह्या सर्वच्या ठिकाणी जर असा काही लिहिलं असता, काही म्हणजे काही झाड अभिमानी आहेत आणि काही झाड अभिमानी नाहीत. जर अशी कंडिशन असती, म्हणजेच हे झाड आणि अभिमानी दोन्ही ठिकाणी रिपीट झालेत आणि एका ठिकाणी तो होकारार्थी आहे, एका ठिकाणी तो नकारार्थी आहे आणि दोन्ही ठिकाणी काही लागल्यात, अशा कंडिशनमध्ये मग आलं असतं 1 किंवा 2 निष्कर्ष निघू शकतो. त्या कंडिशनमध्ये लागलं असतं. पण आता जी कंडिशन दिली आहे ह्या कंडिशनमध्ये किंवाची कंडिशन लागणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. काय म्हणत आहे की कोणतेही घर शानदार नाही. कोणतेही जे घर आहे हे शानदार नाही आहे. चला ठीक आहे. त्यानंतर काही शानदार कार आहेत. काही जे शानदार आहेत ते काय आहेत, कार आहेत. केवळ कार स्कूटर आहेत. म्हणजे सर्व जे कार आहेत ते काय आहेत, स्कूटर आहेत. ठीक आहे. ही एक आपली डायग्राम झाली. याच्या रेफरन्सने एक दुसरी डायग्राम काढू आपण. ठीक आहे. काय म्हणते,
कोणताही जो घर आहे हा काय नाही शानदार नाही आहे. चला ठीक आहे, तर शानदार आणि घर वेगवेगळे झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणते, काही शानदार कार आहेत. तर काही शानदार जे कार आहेत ते घर पण राहू शकतात. ठीक आहे, आणि केवळ कार स्कूटर आहे म्हणत आहे, तर हे कार जे आहेत ते काय आहेत, स्कूटर आहेत. ठीक आहे, 2 आपल्या डायग्राम निघले. आता आपण याला करू सॉल्व. ठीक आहे, काय म्हणते, काही स्कूटर कार होऊ शकते, काही जे स्कूटर कार होऊ शकते. आता बघा, ज्यावेळेस आपण बाहेरून आतमध्ये जातो त्यावेळेस ऑलरेडी काहीची कंडिशन बरोबर राहते, बरोबर आहे. तर बरोबर कंडिशन आहे, तर याचा अर्थ ही होऊ शकते का, जी कंडिशन ऑलरेडी आता आहे ती भविष्यात होऊ शकते का, नाही. ठीक आहे, त्याची पॉसिबिलिटी नाही पकडत आपण. ठीक आहे, म्हणजे हा इथे रॉंग झाला, इथेही रॉंग झाला. नंबर 2 काय म्हणते, काही कार घर नाहीत. काही जे कार घर नाहीत इथं बरोबर दिसत आहे, पण इथं काही कार घर आहेत असं दिसत आहे, म्हणजे इथं हा रॉंग होता. याचा अर्थ 1 आणि 2 दोन्ही चूक आहे. ठीक आहे, दोन्ही निघत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. ठीक आहे, इथं एक क्वेश्चन आहे, खालील दिलेल्या माहितीच्या आधारे काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तर द्या म्हणते. ठीक आहे, काय म्हणत आहे, बिंदू जी बिंदू ईच्या उत्तरेला 5 किलोमीटर दिशेने आहे. बिंदू जी जो आहे हा बिंदू ईच्या किती उत्तरेला 5 किलोमीटरवर आहे. चला ठीक आहे, त्यानंतर बिंदू जो आहे बी, बिंदू जीच्या पूर्वेला 8 किलोमीटरवर आहे. म्हणजे इकडून इकडे हा बिंदू बी किती आहे, 8 किलोमीटरवर आहे. चला ठीक आहे, त्यानंतर बिंदू सी बिंदू एचच्या पश्चिमेला 8 किलोमीटर दिशेने. कोण, बिंदू सी जो आहे बिंदू एचच्या कोणत्या, पश्चिमेला. ओके, पश्चिमेला म्हणत आहे, बिंदू एचच्या पश्चिमेला किती आहे, 8 किलोमीटरवर आहे. चला ठीक आहे, त्यानंतर बिंदू बी. ओके, बिंदू बी काय आहे, बिंदू एचच्या उत्तरेला 14 किलोमीटर दिशेने आहे. ओके, 14 किलोमीटर दिशेने आहे. किती, 14 किलोमीटर दिशेने. कोण, बिंदू बी बिंदू एचच्या उत्तरेला आहे. ठीक आहे, आणि इथून सी याच्या पश्चिमेला आहे किती, 8 किलोमीटरवर. चला ठीक आहे, त्यानंतर बिंदू डी जो आहे बिंदू एफच्या पश्चिमेला. बिंदू जो डी आहे बिंदू एफच्या किती, पश्चिमेला 6 किलोमीटर दिशेने आहे. चला ठीक आहे, ओके. त्यानंतर काय म्हणते, बिंदू ए बिंदू डीच्या उत्तरेला 5 किलोमीटरवर आहे. बिंदू ए बिंदू डीच्या उत्तरेला 5 किलोमीटर वर आहे, म्हणजे ठीक आहे. त्यानंतर बिंदू ई. ओके, बिंदू ई बिंदू एच्या बिंदू एच्या पूर्वेला किती आहे, 12 किलोमीटर. चला ठीक आहे, दिशेने. आणि हा इकडे किती आहे, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. आणि इकडे हा जो आहे 6 किलोमीटर. चला ठीक आहे, हा 6 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे आपली डायग्राम जी आहे ती आता व्यवस्थित बनली. ठीक आहे, आता काय म्हणत आहे, बिंदू ए आणि बिंदू बी दरम्यान एकूण अंतर किती. बघा, एकूण अंतर विचारलं बेटा इथं आपल्याला. काय विचारलं, एकूण अंतर. तर एकूण अंतर म्हटलं तर सगळं मोजत न्यायचं. ठीक आहे, सगळं मोजत न्यायचं म्हणजे कसं, बघा हा ए आहे, हा बी आहे. ठीक आहे, इथपासून इथपर्यंत सर्व. तर इथून इथपर्यंत किती आहे, 12 आणि हे किती झाले, 5. 12 5 17, बरोबर आहे. 17 आणि हे किती झाले तुमचे, 8, बरोबर आहे. किती झाले, 17 आणि 8 25, म्हणजे 25 किलोमीटर अंतर आहे. एकूण म्हटलं, कमीत कमी म्हटलं असतं तर मग पायथागोरस लावलं असतं. कमीत कमी जिथं म्हटलं तिथं पायथागोरस लावायचं. एकूण अंतर म्हटलं की सगळं मोजत न्यायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, बिंदू जीच्या दृष्टीने बिंदू
डीची दिशा काय आहे? जीच्या दृष्टीने. ठीक आहे, जी कुठं आहे? जी आहे. बिंदू जीच्या दृष्टीने बिंदू डी ची दिशा काय? तर बघा, इकडे ही एक दिशा पकडली आणि ही एक दिशा पकडली आपण सरळ, तर याच्यामध्ये कुठंतरी येत आहे आणि हे कोणती दिशा आहे? दक्षिण. आणि हे कोणती आहे? म्हणजे पश्चिम दिशा आहे. बरोबर. हे दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये कोणती दिशा येते? नैऋत्य. कोणती दिशा येते? नैऋत्य. म्हणजे डी जो आहे हा नैऋत्य दिशेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की बिंदू ए आणि बिंदू जी च्या दरम्यान सर्वात कमी अंतर. आता बघा इथे काय म्हटलं? सर्वात कमी अंतर म्हटलं. सर्वात कमी अंतर जिथं म्हटलं तिथं पायथागोरस यूज करायचं. तर बिंदू ए आणि जी, बिंदू ए आणि बिंदू जी यांच्या दरम्यान सर्वात कमी अंतर. ठीक आहे. आता सर्वात कमी अंतर जर म्हटलं तर मी काय म्हटलं तुम्हाला? पायथागोरस लावायचं. म्हणजे बघा अशी एक रेषा जाईल. इथं बघितलं तर हा किती आहे अंतर? 12 किलोमीटर. हा किती आहे? 5 किलोमीटर. आणि आत्ताच आपण एक ट्रिपलेट बघितला कोणता? 5, 12 आणि 13चा. बरोबर आहे. म्हणजे एक दिशा 5 आहे, दुसरी 12 आहे, तर तिसरी किती राहील? 13 राहील. बरोबर आहे. तर हा जो सर्वात कमी अंतर राहील हा किती राहील? 13 किलोमीटर राहील. किती राहील? 13 किलोमीटर. ठीक आहे. चला म्हणजे आन्सर काय येईल? 13 किलोमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. चला ठीक आहे. काय म्हणत आहे? 8 व्यक्ती ए बी सी डी ई एफ जी आणि एच एका गोल टेबल भोवती बसतात. किती आहेत? 8 व्यक्ती. चला ठीक आहे. हे झाले 2, 4, नंतर हे झाले 6 आणि हे झालेत 8. चला ठीक आहे. पहिले रफ वर्क करून घ्यायचे बेटा. असे प्रश्न आले तर रफ वर्क करून घ्यायचं. म्हणजे काय असते, पुन्हा पुन्हा प्रश्नात जायची गरज पडत नाही ना, तर प्रश्न म्हणजे किचकट होतात हे असे. ठीक आहे. आणि ते सर्व टेबलाच्या मध्याकडे तोंड करतात. ठीक आहे. पण अनिवार्य त्याच क्रमाने नसतात. म्हणजे जो सिक्वेन्स आहे त्या क्रमाने ते बसले नाहीत, पण सगळ्यांचे जे तोंड आहेत ते सेंटरकडे आहेत. कुठे आहे? सेंटरकडे. चला ठीक आहे. ही गोष्ट समजली. चला काय म्हणते? ई हा एफच्या उजवीकडे कोण ई कितव्या स्थानावर आहे? दुसऱ्या स्थानी आहे. चला ठीक आहे. ए आणि ई दरम्यान फक्त 2 व्यक्ती बसतात. ए आणि ई यांच्या दरम्यान फक्त 2 व्यक्ती बसतात. ठीक आहे. बी जो आहे हा जीच्या समोर बसतो, म्हणजे हे अपोजिट डायरेक्शननी बसतात. चला ठीक आहे. आणि हा कोणासाठी आला आहे? बीच्या संदर्भात आला आहे. ठीक आहे. जर जो आला असता तर तो जीच्या संदर्भाने आला असता. आणि सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसतो. कोण? बी. सीच्या उजवीकडे बी हा आहे दुसऱ्या स्थानी. ठीक आहे. एच हा एच्या शेजारी नाही. एच हा जो आहे एच्या शेजारी नाही. चला ठीक आहे. एवढा रफ वर्क मिळाला. आता याला आपण फेअर करू. ठीक आहे. ठीक आहे. आता अशा प्रश्नांची सुरुवात कधी सेंटरपासून करायची म्हणजे व्यवस्थित असते. तर बघा काय म्हटलं आहे? ई जो आहे एफच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजे सपोज ई इथं पकडला आपण, तर एफ कुठे आहे बेटा? इथं. बरोबर आहे. म्हणजे एफच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर ई आला. ठीक आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपली झाली. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? ए आणि ई दरम्यान 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्ती आहेत म्हणजे, आणि तो उजव्या साईडला आहे की डाव्या साईडला आहे हे सांगितलं नाही आपल्याला. म्हणजे तो ए इथे येऊ शकते, आणि जर इथून विचार केला 1 आणि 2 तर ए इथे येऊ शकते. 2 ठिकाणी येऊ शकते. चला ठीक आहे. 2 ठिकाणी ए येऊ शकते याची पॉसिबिलिटी. आता पुढे जाऊ आपण. पुढे गेल्यावर काय म्हणत आहे? त्याच्यानंतर एक गोष्ट म्हटली आहे की एच जो आहे हा एचा शेजारी नाही आहे. ठीक आहे. शेजारी नाही आहे म्हणजे एच इथेही नाही येऊ शकत. बरोबर आहे. एच इथेही नाही येऊ शकत. मग एच एक तर इथे येईल किंवा इथे येईल. बरोबर आहे. एकतर काय होईल? एच इथं राहील किंवा एच इथं राहील. जेव्हा ए इथं किंवा इथं राहील तेव्हा. गोष्ट समजत आहे? चला ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी की
आता बघा त्याच्यानंतर काय म्हटलं, बी आणि जी हे काय होत आहेत, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बी आहे. ठीक आहे, जर सी इथं घेतलं मी, जर सी इथं घेत आहे तर उजव्या स्थानावर दुसरीकडे म्हणजे इथं जर सी घेतलं मी तर 1 आणि 2 म्हणजे इथं बी येत आहे. बरोबर आहे, ओके. जर इथं बी येत आहे म्हणजे इथं काय येईल, इथं जी येईल. बरोबर आहे, इथं जी आलं. त्याच्यानंतर काय म्हणत आहे, आणखीन काही उरलं आहे का आपल्याकडे. हे बघा ए आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आले. ओके. त्याच्यानंतर सीच्या ह्या साईडला कोणत्या, दुसऱ्या उजवीकडे दुसऱ्या साईडला बी आहे. ओके, म्हणजे एच जो आहे आता इथं येणार तर नाही आहे, म्हणजे एच आहे इथं येईल. एच इथं आला. ओके, म्हणजे उरला काय, फक्त एक गोष्ट कोणती उरली आहे, ए झालं, बी झालं, सी झालं, त्याच्यानंतर उरला डी. तर डी इथे. ठीक आहे, ओके. म्हणजे आता पूर्ण आपली डायग्राम काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे. ठीक आहे, ओके. आता फक्त आपल्याला प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. एचच्या डावीकडून मोजल्यास एच आणि जी दरम्यान किती व्यक्ती बसतात. ठीक आहे, एचच्या डावीकडून म्हणजे इकडून मोजल्यास एच आणि जी यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसतात. तर किती बसतात बघा, 1 आणि 2. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. एच त्या व्यक्तीच्या समोर बसतो जो एच्या तात्काळ काय डावीकडे आहे. म्हणजे एच्या जो डावीकडे आहे त्याच्या समोर एच बसतो म्हणते, पण एचचा कोण आहे, जो उजवीकडे आहे त्याच्या समोर हा बसत आहे, म्हणजे हा तर चुकीचा झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सी आणि डी शेजारी बसतो, सी डीच्या शेजारी बसतो. बघा सी जो आहे डीच्या शेजारी बसत आहे का, नाही, हाही रांग झाला. त्याच्यानंतर बी आणि जी दरम्यान 3 व्यक्ती बसतात. बी आणि जी दरम्यान किती, 3 व्यक्ती बसतात. 1 2 3 दरम्यान 3 व्यक्ती बसत आहेत, म्हणजे हा बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एच ए पासून 2 व्यक्ती दूर बसतो. एच जो आहे ए पासून 2 व्यक्ती दूर आहे का, नाही, 3 व्यक्ती दूर आहे. बरोबर आहे, म्हणजे एकच ऑप्शन बरोबर आहे. कोणता वाला, हा. बी आणि जी दरम्यान 3 व्यक्ती बसतात. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय, जर सर्व व्यक्ती ए पासून अक्षरक्रमाने घड्याळाच्या दिशेने बसले तर किती व्यक्तींची स्थिती बदलत नाही. एला वगळता, म्हणजे एला सोडून. ठीक आहे, चला. म्हणजे काय म्हणत आहे, ए पासून आपण सगळं क्लॉकवाईज लावलं तर किती लोकांची, फक्त एला सोडून किती लोकांची जे आहे जागा बदलणार नाही. तर ए नंतर काय येईल बी, बी नंतर काय येईल सी, सी नंतर काय येईल डी, डी नंतर ए बी सी डी ई एफ, एफ नंतर ई एफ जी आणि नंतर एच. बरोबर, आपण लिहिलं सगळ्यांचं. आता याला सोडलं, याला तर पकडायचंच नाही, याला सोडलं आपण तर बघा फक्त एकच व्यक्ती आहे जी. बरोबर आहे, त्याच्यानंतर सगळ्यांची स्थिती बदलली आहे. इथं फक्त एक जो जी आहे याची स्थिती बदलली नाही, तो आपल्याच जागेवर आहे. ठीक आहे, म्हणजे असे एकूण किती व्यक्ती भेटतील आपल्याला, फक्त 1. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न काय म्हणत आहे, एफच्या दृष्टीने डीची स्थिती काय. एफच्या दृष्टीने डीची स्थिती काय म्हणत आहे. तर बघा हा डाव्या साईडने किती आहे, 1 आणि 2, म्हणजे डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. ठीक आहे, काय डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो जर आपला जो डायग्राम आहे तो व्यवस्थित बनला तर. म्हणजे असे प्रकारचे प्रश्न एकदा व्यवस्थित डायग्राम बनले तर फुल मार्क, म्हणजे फुलपैकी फुल मार्क मिळतात जे प्रश्न आले आहेत त्याचा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय, खालीलपैकी 4 व्यक्ती एका विशिष्ट प्रकारात येतात आणि एक गट तयार करतात, तर खालीलपैकी कोणत्या व्यक्ती या गटात येत नाही. चला ठीक आहे, म्हणजे 3 एकासारखे आहेत, एक वेगळं आहे.
ठीक आहे. तर बघा ए आणि सी बघितलं आपण, ए आणि सी. तर ए आणि सी बघा अपोजिट आहेत, एकदम बरोबर. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बी आणि जी बघितलं आपण, बी आणि जी पण अपोजिट आहेत. डी आणि ई, डी आणि ई पण अपोजिट आहेत बघा, ई आणि डी हेही अपोजिट आहेत. ठीक आहे, पण हे जे आहेत हे अपोजिट आहेत का नाही, त्याच्यामुळे वेगळा जो होईल तो कोणता होईल, फक्त ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. तर बघा जर आपल्याला जर व्यवस्थित डायग्राम काढता आली, आपली जी डायग्राम व्यवस्थित झाली, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत असेच इझिली सॉल्व्ह होतात. बरोबर आहे. म्हणून अशा प्रश्नांमध्ये डायग्राम व्यवस्थित होणे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते की खालील एक मालिका दिलेली आहे आणि तिथून चुकीचा क्रमांक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर काय आहे 91, त्यानंतर 91 नंतर काय आहे 164, त्यानंतर 134, त्याच्यानंतर 207, त्यानंतर 177, त्याच्यानंतर 245, नंतर 220. ठीक आहे, ओके. तर आता रिलेशन बघून घेऊ त्यांचा. जर अल्टरनेट बघितलं, इथे अल्टरनेटवालाच हे दिसत आहे मला एक्झाम्पल, कारण की इथं बघितलं तर प्लस मायनस होत आहे आणि डिफरन्स खूप मोठा आहे. तर अल्टरनेट जर बघितलं आपण तर इथे किती होत आहे, हे 4 आणि हे 3 प्लस 43. इकडून इकडे जर अल्टरनेट गेलो तर इथेही प्लस 43च दिसत आहेत, है ना. ओके. आणि त्यानंतर इकडून इकडे गेलो आपण तर प्लस 43, इथेही सेम कंडिशन आहे. ओके. आता इकडून जर इकडे आलो तर बघा इथे काय दिसत आहेत, प्लस 43, एकदम बरोबर. इथून इथं गेलो, इथेही प्लस 43 पाहिजेत. तर 43 म्हणजे हे 10 आणि 4 म्हणजे 250 पाहिजेत, पण हे आले किती 245. त्याच्यामुळे वेगळा जो क्रमांक आहे तो कोणता होईल, 245 होईल. ठीक आहे, 245 वेगळा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणत आहे, यापैकी वेगळा कोणता. ओके 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 ओके. तर यापैकी वेगळा कोणता म्हटलं तर बघा बाकी डिफरन्स जर बघितलं तर भरपूर आहेत. इथं डिफरन्स खूप कमी आहे, इथं खूप जास्त आहे, इथेही खूप जास्त आहे, पण इथेही कमी आहे, त्यांच्यापेक्षा कमी इथं, त्यांच्यापेक्षा कमी इथं. म्हणजे डिफरन्सनी तर हा प्रॉब्लेम होणार नाही. एक दुसरा बघितला तर असं होऊ शकते हा पॉईंटमध्ये आहे, बाकी पूर्ण आहे. त्याच्यामुळे हा जो उत्तर आहे 1.5 हा याच्यापैकी वेगळा होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे की 4 वर्षापूर्वी किती, 4 वर्षापूर्वी ए व बी, आता रिझनिंग संपली आपली. ठीक आहे, आता मॅथमॅटिक्सला सुरुवात झाली. तर आपण आता मॅथचे एक्झाम्पल्स घेतो. तर काय म्हणत आहे, 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांचे जे वयाचे गुणोत्तर जे होते हे किती होते, 5:3 होते. किती होते, 5:3. चला ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, ए बी सी, ए प्लस बी प्लस सी यांचे जे वर्तमान वयाची एकूण मिळून जी बेरीज आहे ती किती आहे, 80 वर्ष आहे. चला ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, जर एचे वर्तमान वय ए व बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बेरजे इतके असेल, म्हणजेच याचा अर्थ समजलं का तुम्हाला, हे ज्याला समजलं त्याने हा प्रश्नाचं उत्तर काढलं. बघा म्हणजे ह्या दोघांची मिळून जेवढी बेरीज आहे तेवढंच ह्या एकट्याचं वय आहे. म्हणजे रेशो किती असेल, ह्या दोघांच्या वयाचा रेशो जर मिळून 1 असेल तर याचा किती येईल, 1. गोष्ट समजत आहे. म्हणजे 1 आणि 1 किती येईल, 2. आणि हे 2 कोणाच्या बरोबर आहेत, 80च्या बरोबर. म्हणजे 1 रेशो बरोबर किती येईल, 40. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ए व बी यांच्या सध्याच्या वयाची जी बेरीज आहे हे किती आहे, 40 वर्ष आहे. आणि सीचे आता सध्याचे वय किती आहे, 40 आहे. चला ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्यानंतर काय म्हणते, तर एचे वर्तमान वय शोधा. आता बघा हे आता आपल्याला वर्तमान वय भेटलंय, पण त्यांचा जो रेशो आहे, हा जो रेशो आहे हा कधीचा आहे, हा आहे 4 वर्ष अगोदरचा. बरोबर आहे, 4 वर्ष अगोदरचा आहे. म्हणून काय करू आपण याच्यामध्ये 4 वर्ष अगोदरचं वय काढून टाकू, कारण की रेशोंना आता शिफ्ट नाही करू शकत, पण वयाला आपण शिफ्ट करू शकतो. ठीक आहे, वयाला शिफ्ट करू शकतो. म्हणजे आता त्या दोघांच्या वयाची बेरीज आहे 40.
4 वर्ष मागं गेलो तर दोघांचेही 4-4 वर्ष मायनस, म्हणजे 4 वर्ष अगोदर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती होईल? 32 वर्ष. ही गोष्ट समजली. आता त्यावेळेस त्यांच्या जे रेशोची बेरीज येईल ते किती येईल? 8. आणि हे 8 कोणाच्या बरोबर आहेत? तर 32च्या बरोबर आहेत. ते एक रेशो किती मध्ये तुटला? 4 मध्ये. 8 × 32. तिकडेही 4 ने मल्टिप्लाय केलं, इकडेही 4 ने मल्टिप्लाय केलं, तर हे किती होईल? 20 वर्ष. आणि हा किती होईल? 12 वर्षाचा. म्हणजे 4 वर्ष अगोदर ए 20 वर्षाचा होता, बी 12 वर्षाचा होता. वर्तमान वय विचारली तर इथेही 4 करून टाका, इथेही 4 केलं ते किती झालं? हा 24 वर्षाचा आणि हा 16 वर्षाचा होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे? स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगेशी जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 8ला 1 आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सला जो वायचा रेशो आहे हा 8ला 1 आहे. किती आहे? 8ला 1. बोटीला प्रवाहाच्या दिशेने 54 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी टोटल 4 तास लागतात. ओके. तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? चला ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग याची बेरीज होते. त्याच्यासाठी वेळ किती लागला असा? ते 54 किलोमीटर गेली, बरोबर आहे. आणि हे किती झालेत? 8 आणि 1 9. तर हे झालेत 6 तास. आपण कन्सिडर करू, इथून भाग तुटला 9 × 54. आणि विरुद्ध दिशेने किती येते? 42 किलोमीटर. आता विरुद्ध दिशेने आहे तर हे मायनस होऊन जातील. 8तून 1 गेले, उरलेत 7. 7 × 42 म्हणजे हे झाले 6 तास. ठीक आहे. म्हणजे टोटल किती लागत आहे? 6 आणि 6 12. पण तो ओरिजिनलमध्ये किती लागत आहे म्हणते? 4 तास. म्हणजे एक रेशो कितीमध्ये तुटला? 3 मध्ये. ठीक आहे. आता तो काय म्हणते? बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढ. बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने जर वेग चालला म्हणजे बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग कंबाईन होईल, म्हणजे 8 आणि 1 किती झाले? 9. 9 गुणिला एक्सची व्हॅल्यू किती आली? 3. म्हणजे 9 गुणिला 3 म्हणजे किती होईल? 27 किलोमीटर प्रति तास काय होईल? त्या बोटीचा म्हणजे बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एका आयताची लांबी व रुंदी, लांबी आणि रुंदी यांचा जो रेशो आहे तो किती आहे? 4ला 7 या गुणोत्तरात आहे. जर परिघ 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? चला ठीक आहे. आता बघा, जसा आपण एक आयत काढला, ठीक आहे. एक आयत काढू आपण, ठीक आहे. याला थोडा फिरवून टाकू आपण. ओके, ठीक आहे. हा आपला आयत झाला. आता इथून समजून घेऊ, याची लांबी आणि रुंदी याचा रेशो किती आहे? हा जर 4 असेल तर हा 7 आहे, असंच म्हणत आहे. म्हणजे हा 4x आहे तर हा 7x आहे. ठीक आहे. आता परिघ म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज, म्हणजे आमोरासमोरची बाजू जे आहेत ते सारख्या राहतात. तर हाही 7x असेल आणि हा 4x असेल, बरोबर आहे. तर हे किती झालेत? 7 दुने 14 किंवा हे झालेत 7 4 11, 11 दुने 22. म्हणजे 22x बरोबर एकूण परिघाच्या बरोबर आहे किती? 88च्या बरोबर. तर एक रेशो किंवा एक्सची किंमत किती येईल? 4. 22/88 म्हणजे एक्स बरोबर किती आला? 4. आता जो आयताचा क्षेत्रफळ राहते, आयताचा जो क्षेत्रफळ राहते तो काय राहते? लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे. लांबी किती आहे? 4 गुणिला 4, कारण की एक्सची व्हॅल्यू तर 4 निघाली आहे. 4 गुणिला 4, 4 × 16. आणि रुंदी किती राहील? 728, बरोबर आहे. चला आता याला सॉल्व करू. तर 16 गुणिला 8 म्हणजे 16 आठी, 16 आठी किती होतात? 128 चे 8 हातचे आलेत 12. त्याच्यानंतर 16 दुने 32, 32 आणि हे 12, 32 आणि हे 12 किती झाले? 44, बरोबर. 44. तर त्याचे जे क्षेत्रफळ येईल किती येईल? 448 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. किती आहे? 14 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर काय होत आहे? मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या 1.5 पट असलेल्या
दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? चला ठीक आहे. आता हा जो त्रिज्या आहे याच्या 1.5 म्हणजे दीड म्हणजे 3/2. आता इथं भाग तोडलं कितीमध्ये? 7 मध्ये भाग तुटन आणि 7 गुणिला 3 म्हणजे 21 सेंटीमीटर त्या दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे आपल्याला असं म्हणत आहे. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळ काढायचे. वर्तुळाचा जो क्षेत्रफळ असते हा काय असते? पाय स्क्वेअर बरोबर आहे. पायची व्हॅल्यू किती असते? 22/7 गुणिला 21 गुणिला 21. ठीक आहे. तर 7 1 7 7 3 21. त्यानंतर हे किती झाले? 22 गुणिला 3 66 गुणिला 21 बरोबर आहे. 21 सक 126 बरोबर आहे. उरलेत 12. त्याच्यानंतर 21 सक पुन्हा 126 म्हणजे हे किती झालेत? 138 बरोबर आहे. म्हणजे जो दुसरा सर्कल आहे त्याचा जो एरिया राहील तो किती राहील? 1386 काय सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की 240 लिटर दुधाच्या कंटेनरमधून 1 लिटर दूध काढून त्यात पाणी घातले जाते. चला ठीक आहे. आता मिल्क अँड वॉटर. ठीक आहे. 240 मधून आपण 1 लिटर दूध काढलं आणि तेवढंच पाणी टाकलं म्हणजे आता इकडे एक्स्ट्रा जो वॉटर आहे हा x आहे. ठीक आहे. आता मिश्रणातून टोटल मिश्रणातून काय करतो आपण? 20% काढून त्यात पाणी घातले. आता इथूनही 20% निघन आणि इथूनही 20% निघन तर याचे जे 20% होतील आता 20% म्हणजे किती होतात? 1/5. आता 5 मधून 1 गेला उरलेत किती? 4 बरोबर आहे. म्हणजे हे जे 240 आहेत मायनस x एवढे जे दूध आहेत याच्यापैकी आता उरलं किती आहे? 4/5 एवढं दूध उरलंय. इथूनही आपण काय केलं? वॉटर काढलं किती? 1/5 तर उरलं किती इथं? 4x/5 वॉटर उरलं. पण त्यात तेवढाच पाणी टाकला 20% म्हणजे 240चे 20% किती? 48 बरोबर आहे. एवढा आपण वॉटर ॲड केलं. ही गोष्ट समजली तर मग हा जो एक्झाम्पल आहे एकदम इझी. ठीक आहे. काय म्हणते? अंतिम मिश्रणात दूध आणि पाण्याच्या प्रमाणातील जे फरक आहे ते 128 लिटर आहे तर x फाइंड आउट करा. ठीक आहे. तर अंतिम आता जो हा रेशो झाला याच्यात काय झालं? ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे हा किती आहे? 128 लिटर आहे. चला ठीक आहे. म्हणजे काय झालं? इथं आपण यांची वजाबाकी करून टाकू म्हणजे 240 मायनस x इंटू 4/5 मायनस 4x/5 प्लस 48 हे सगळं मायनस केल्यावर आपल्याला 128 मिळतात. चला ठीक आहे. इथं काय होत आहे? भाग तुटत आहे कितीमध्ये? 48 मध्ये बरोबर आहे. आणि 48 दुने 96 आणि 96 दुने 192 हे 192 झालेत. मायनस हे किती येईल? 4x/5 बरोबर आहे. मायनस हा किती येईल? 4x/5 आणि प्लस मायनस मायनस 48 बरोबर हे झालेत 128. गोष्ट समजली. आता हा बेस यांचा सारखा आहे तर वरच्यांची बेरीज म्हणजे 4 दुने 8 बरोबर म्हणजे हे झालेत 8x/5 बरोबर आहे. हे दोन्ही मायनस आहेत इकडे गेल्यावर प्लस. त्याच्यानंतर हा झाला 192 मायनस हा इकडे आल्यावर काय होईल? मायनस म्हणजे मायनस 48 आणि मायनस 128 किती येईल? याला पकडलं 50 आणि हे झालेत 120 आणि 50 170 178 178 मधून 2 गेले 176. चला ठीक आहे. आणि हा 8x/5 बरोबर हे किती उरतील आता? 16. ठीक आहे. तिथून 8 1 8 8 दुने 16 म्हणजे x बरोबर 5 दुने किती? 10 लिटर बरोबर आहे. तर x ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 10 लिटर आहे. ठीक आहे. चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सोडायचे नाहीत म्हणून आपण इथं ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करत आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळत आहोत. काय म्हणत आहे? रामने काय केलं? MRPवर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली 20% डिस्काउंटवर. 20% म्हणजे 1/5 म्हणजे 5ची बाईक त्याने 4ला घेतली. त्यानंतर 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्याने विकली. 10% लॉसने. 10% म्हणजे 1/10 म्हणजे 10ची बाईक त्याने 9ला विकली.
आणखीन 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनाला 20% नफ्यात विकली, 20% प्रॉफिट, 20% म्हणजे आता बघितलं आपण 1/5 म्हणजे 5ची वस्तू तो 1 नफ्याने म्हणजे 6ला विकत आहे. ओके, आता इथून भाग तुटते तर भाग तोडून घ्या. इतर 2 दुने 4, 2 पंचे 10 म्हणजे हे किती झालेत 5 गुणिला 5 25, 25 गुणिला 5 125. त्याच्यानंतर हे किती झालेत 7 दुने 12, 12 9 108. बरोबर आहे. म्हणजे हे 108, हे 108 बरोबर किती येईल 12,000. तर शेवटी काय म्हटलंय जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती. म्हणजे याचा अर्थ हे जे 108 आहेत हे कोणाच्या बरोबर आहे 1,29,600च्या बरोबर आहे. बरोबर आहे. तर सुरुवातीला जी MRP होती ते किती होती ते काढायची आपल्याला x. ठीक आहे. जर इथं भाग तोडला आपण तर कितीचा भाग तोडते बघा 108 1 108. बरोबर आहे. म्हणजे इथं जर भाग तोडला आपण तर किती येईल 21 आणि वरचे 6. त्याच्यानंतर 108 दुने 216 त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1200 मध्ये भाग तुटलं म्हणून इकडून मल्टिप्लाय बाय 1200 करून टाकू आपण. तिकडे 2 शून्य येऊन जातील ऑलरेडी. त्याच्यानंतर कितीचा भाग गुणाकार केला तर काय होईल 12 पंचे 60 हातचे आले 6. त्याच्यानंतर 12 दुने 24, 24 आणि 6 30 हातचे आले 3. त्याच्यानंतर 12 1 12, 12 आणि 3 15 म्हणजे 1,50,000 रुपये MRP होती त्या बाईकची. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे ए एक काम 20 दिवसात करू शकतो. ए एक काम जो आहे हा 20 दिवसात करू शकतो आणि बी जो आहे ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. 25% म्हणजे 1/4. ठीक आहे. ओके, 25% कार्यक्षम आहे म्हणजे ए जर एका दिवशी 4 काम करत असेल तर हा 1 काम याच्यापेक्षा जास्त करतो म्हणजे किती करतो 5 काम. आता टोटल वर्क किती येईल 20 गुणिला 4 म्हणजे 20 80. बरोबर आहे. म्हणजे इथं किती येईल 16 कारण की 16 पंचे 80 होतं. म्हणजे जो काम ए 20 दिवसात करतो बी त्याला 16 दिवसात करतो. चला ठीक आहे. त्यानंतर त्याने काय म्हटलं आहे की एने काय केलं 6 दिवस काम केले आणि सोडलं. आता बी ने किती काम केले 6 दिवस कितीच्या कार्यक्षमतेने 5च्या म्हणजे 6 पंचे 30 काम त्यांनी केले. म्हणजे इथून 30 काम आता मायनस जर केले तर उरलेले काम किती आहे आता 50. बरोबर आहे. आणि उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केले. म्हणजे कोणता काम हा जो 50 काम आहे हा सी ने 15 दिवसात पूर्ण केलं. भाग किती मध्ये तुटत आता जर विचार केलं तर 5चा भाग तुटत आहे इथं 10 मध्ये आणि इथं 5चा भाग तुटत आहे 3 मध्ये. बरोबर आहे. म्हणजे हा जो सी आहे याची कार्यक्षमता जी निघाली हे किती निघाली आता 10/3. बरोबर आहे. म्हणजे 10/3च्या कार्यक्षमतेने हा काम करतो. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न काय तर सी एकटे संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. आता संपूर्ण काम म्हणजे कोणता 80. हा किती दिवसात पूर्ण करेल एवढं विचारलं आहे. तर कार्यक्षमता किती आहे तिची 10/3. 10/3 ते 3 गेलेत वर शून्याला शून्य खतम म्हणजे 8 गुणिला 3 म्हणजे 8 गुणिला 3 म्हणजे किती येईल 24. बरोबर. म्हणजे 24 दिवसात कोण सी एकटा तो काम पूर्ण करू शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे एक माणूस बिंदू पी पासून क्यू पर्यंत 90 किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे बिंदू पी पासून क्यू पर्यंत तो गेला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने. चला ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रवास आहे कोणता क्यू पासून आर पर्यंत हा किती 60 किलोमीटर प्रति तास वेगाने तो जातो. चला ठीक आहे. पी ते आर एकूण जे अंतर आहेत हे जे टोटल अंतर आहेत हे किती आहे 200 किलोमीटरचं आहे. चला ठीक आहे. जर त्याचा सरासरी वेग 75 किलोमीटर प्रति तास असेल तर पी आणि क्यू दरम्यान म्हणजे इथपासून इथपर्यंत एकूण अंतर किती. चला ठीक आहे. इथे एलिगेशन लावून टाकू आपण डायरेक्ट. एलिगेशन म्हणजे बघा ह्या दोन वेगवेगळ्या वेगांचे एक ॲव्हरेज वेग दिली आपल्याला किती 75 दिला आहे ॲव्हरेज वेग.
तर इथं जर विचार केला तर इथं किती उरेल 15. इथं जर विचार केला इथं किती उरेल 15. म्हणजे रेशो किती तुटत आहे 1:1. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढा अंतर इकडे आहे तेवढंच अंतर दुसरीकडे पण आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही साईडला सारखे सारखे अंतर आहेत. आता टोटल अंतर किती आहे 1 आणि 1 2. हे 2 कोणाचा बरोबर होईल 200चा बरोबर. तर P ते Q दरम्यान अंतर किती आहे 1. तर 1 बरोबर किती x. इथून भाग तुटला कितीमध्ये 1 मध्ये आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे x बरोबर 100 किलोमीटर. याचा अर्थ हा जो P आणि Q आहे याच्या दरम्यानचा जो डिस्टन्स आहे किती आहे 100 किलोमीटर आहे. आणि हा उर्वरित पण जो अंतर आहे हा किती आहे 100 किलोमीटरच आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे एका मिश्रणात वाईन आणि वॉटर यांचा जो रेशो आहे हा किती आहे 5:1 आहे. चला ठीक आहे 5:1 आहे. त्याच्यानंतर आपण काय करत आहोत 5 लिटर पाणी आपण घातल्यावर वाईन ते पाण्याचे गुणोत्तर 5ला किती होत आहे 2 होत आहे. तर मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती आहे. आता बघा आपण वॉटर ॲड केलं वाईन ॲड केलं का नाही आणि वाईनचा रेशो पहिलेही जेवढं होतं तेवढं आताही आहे. म्हणजे तो बदललेला नाही. फक्त ह्या साईडचा रेशो बदलला आहे. अगोदर 1 होता आता तो 2 झाला. किती वाढला 1. का बरं वाढला कारण की आपण त्याच्यात पाणी टाकलं. म्हणजे हा 1 जो रेशो आहे कोणाचा बरोबर होईल त्यामध्ये ओतलेल्या पाण्याचा बरोबर. म्हणजे किती 5 लिटरचा बरोबर. तर आपल्याला काय म्हटलंय तर मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती. तर वाईनचा रेशो किती आहे 5. तर 5 बरोबर किती. ठीक आहे. तर किती होईल x बरोबर 5 गुणिला 5 म्हणजे 5 25 लिटर काय होईल वाईन. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की एका कार्यालयातील संपूर्ण एकूण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिना जो आहे 3200 रुपये आहे. चला ठीक आहे. एकूण किती आहे 3200 रुपये. ठीक आहे. अधिकाऱ्यांचा सरासरी जो पगार आहे तो 6800 रुपये आहे. ठीक आहे. अधिकारी जे लोक आहेत त्यांचा जो पगार आहे तो किती आहे 6800 रुपये आहे. आणि गैर अधिकारी जे आहेत त्यांचा पगार आहे 2000 रुपये. ठीक आहे 2000 रुपये. जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर कार्यालयातील गैर अधिकाऱ्यांची संख्या किती. ठीक आहे. पुन्हा इथं एलिगेशन लावू आपण. तर बघा इथं किती उरेल 3200 मधून 2000 गेलेत. इथं उरलेत 1200. आणि इथं किती उरेल इथून 6800 म्हणून 3200 गेलेत तर उरलेत किती 3600. बरोबर आहे. इथं रेशो जर तोडला तर 12:1 12 12:3 36. म्हणजे कार्यालयात एक जर ऑफिसर आहे तर जे ऑफिसर नाहीत त्यांची संख्या 3 आहे. आता त्यांनी काय म्हटलंय कार्यालयात ऑफिसरची जी संख्या आहे ती किती आहे 5. म्हणजे 1 हे कोणाच्या बरोबर आहेत 1:5चा बरोबर आहे. तर गैर अधिकारी कितीच्या रेशोमध्ये आहेत 3च्या. तर 3 बरोबर किती x पकडलं तर x बरोबर किती येईल इथून तिरका गुणाकार 3 गुणिला 5 म्हणजे 15. म्हणजे तिथं गैर अधिकाऱ्यांची संख्या किती आहे तर 15 आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे 2 ट्रेन A आणि B काय म्हणते यांची एकत्रित लांबी दिली आहे 660 मीटर आहे. A आणि B यांच्या वेगाचे गुणोत्तर दिले आहे 5:8 आहे. A आणि B च्या वेगाचे जे गुणोत्तर आहे ते 5:8 आहे. त्यानंतर काय म्हटलंय A आणि B ने एक इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेला वेळेचे जे गुणोत्तर आहे ते 4:3 आहे. 2 ट्रेनच्या लांबीतील फरक किती. चला तर आपल्याला पहिले डिस्टन्स काय असते ते माहीत करून घ्यायला लागेल. डिस्टन्स काय असते स्पीड इंटू टाइम. आता इथं स्पीडचा जो रेशो आहे हा किती दिला आहे त्यांचा वेगाचा 5:8. ठीक आहे ओके. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो टाईम आहे त्यांचा जो रेशो दिला आहे तो किती दिला आहे 4:3. आणि आपला जो डिस्टन्स असते तो काय असते स्पीड गुणिला टाईम वेग गुणिला वेळ. तर इथं किती येईल 20 आणि इथं किती येईल 24. ठीक आहे. इथून जर भाग तोडला आपण तर कितीचा भाग तुटते 4चा. इथून जर आपण भाग तोडलं तर 4चा भाग तुटते 4:5 20 4:7 24. बरोबर आहे. म्हणजे एका ट्रेनची जर लांबी 5 रेशोमध्ये आहे तर दुसऱ्या ट्रेनची लांबी 6 रेशोमध्ये आहे. आणि एकंदरीत लांबी किती होईल 5 आणि 6 11. 11 बरोबर किती आहे एकूण लांबी 660.
तर आपल्याला काय विचारलं आहे, त्या दोन ट्रेनच्या लांबीमधील फरक किती, यांच्यामधील फरक किती आहे 1, तर 1 बरोबर किती हा आपल्याला विचारलं. तर 11 1 11, 11 सक 66, त्याच्यावर 1 0 म्हणजे x बरोबर किती येईल 60 गुणिला 1 म्हणजे 60 मीटर येईल. ठीक आहे, तर त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो किती आहे 60 मीटर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे, एचे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1600 रुपये अधिक आहे. चला ठीक आहे, खर्चाच्या नाही पाहिजे होता, खरेदीच्या किमतीपेक्षा. खरेदीची किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस आणि अंकित मूल्य म्हणजे मार्क प्राईस, छापील किंमत, आणि एक असते सेलिंग प्राईस. ठीक आहे, आता हे जे मार्क प्राईस आहे हे त्याच्या खरेदी किमतीपेक्षा किती एक्स्ट्रा आहे 1600 रुपये एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, जेव्हा एवर 500 रुपयांची सवलत दिली जाते, म्हणजे इथूनही पुन्हा आपण जे लिहिलं मार्किंग त्याच्यावर पुन्हा आपण मायनस करतो किती 500 रुपये, तेव्हा 2500 रुपये नफा मिळतो. 30% नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे. चला ठीक आहे, आता बघा काय होत आहे, 25% प्रॉफिट होत आहे. 25% प्रॉफिट, 25% प्रॉफिट म्हणजे किती झालेत 1/4, म्हणजे 4ची वस्तू आपण 5ला विकत आहोत, याचा अर्थ असा झाला. बरोबर आहे. आता 500 रुपये आपण डिस्काउंट दिलं, 1600 रुपये वरचे लिहून, म्हणजे आता एक्स्ट्राचे किती घेतो आपण 1100 रुपये, याचा अर्थ असा झाला. म्हणजे हा जो मिळणारा प्रॉफिट आहे इकडे 1100 रुपये, हा रेशोमध्ये किती आहे 1. आपण 4ची वस्तू 5ला विकत आहोत ना, 1 रेशोमध्ये प्रॉफिट झाला, म्हणजे हा जो 1 रेशो आहे हा 1100चा बरोबर आहे. तर खरेदी किंमत किती आहे 4 रेशोमध्ये, तर 4 बरोबर किती, म्हणजे किती येईल 11 गुणिला 4, 4400 रुपये. 4400 रुपये ही काय झाली आता खरेदी किंमत झाली. आपल्याला काय विचारलं आहे की 30% प्रॉफिट मिळवण्यासाठी ते कितीला विकली पाहिजे. आता 30%, आता 30% म्हणजे काय असते, 30% म्हणजे असते 3/10. 30% म्हणजे काय असते 3/10, म्हणजे 10वर मला 3 प्रॉफिट पाहिजे, म्हणजे ती वस्तू 13ला गेली पाहिजे. आता हे 10 माझी खरेदी किंमत कोणाच्या बरोबर आहे 4400च्या, तर 13 बरोबर किती एवढंच काढायचं आपल्याला. तर शून्याला शून्य खतम झाला, इकडे एक शून्य लागेल, 13 किती येईल 1352, 13 किती येईल 1352, हातचे आले 5, त्याच्यानंतर 1352, 52 आणि 5 57, म्हणजे 5720 रुपयाला ती आपल्याला विकावी लागेल, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल किती 30%. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे, ए बी आणि सी यांनी एका व्यवसायात 6 ला 8 ला 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. ए बी आणि सी यांनी काय केलं 6 ला 8 ला 9 या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं. बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली. हा इंटरेस्टिंग आहे, किती आहे 112.5%. आता 112.5 ला कसे तोडा, 100 प्लस 12.5 बरोबर आहे. 100% म्हणजे 1 आणि 12.5 म्हणजे 1/8. याला कंबाईन केलं तर हे किती येईल 8 आणि 1 9, 9/8 बरोबर. मग त्याची जी संख्या आहे संख्यात्मक गुंतवणुकीची त्याच्या 9/8 याच्यासाठी त्याने गुंतवणूक केली आहे एवढ्या कालावधीसाठी. तर 8 ला 8 खतम झाले, म्हणजे याची गुंतवणूक आहे 9 साठी, म्हणजे 9 महिन्यांसाठी. म्हणजे इथे लिहिलं बेटा 9. ही गोष्ट समजली. बस एवढंच तर सॉल्व्ह करायचं आहे. एवढं सॉल्व्ह केलं म्हणजे हा प्रश्न असाच संपला. परंतु ए आणि सी ने काय केलं, एका वर्षासाठी गुंतवणूक केली आहे. म्हणजे याने 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि याने 1 वर्ष म्हणजे 12 महिन्यासाठी गुंतवणूक केली. चला ठीक आहे. वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 रुपये आहे, तर सीचा नफा किती. चला ठीक आहे. आता इथं काही कट होत असेल तर कट करून घ्या. 4 3 12, 4 2 8, 4 3 12. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 2 6, 3 3 9, 3 3 9. ठीक आहे.
त्याच्यानंतर भाग तुटते का, 3ला हा 3 आणि हा 3 खतम, म्हणजे उरलं काय 2ला 3, बरोबर आहे. हा फायनल रेशो आला त्यांच्या नफ्याचा. ओके, आता बीचा जो नफा आहे तो किती आहे, 16,750 रुपये. ओके, 16,750 रुपये आणि तो रेशोमध्ये किती आहे, 2. म्हणजे याचा अर्थ हा जो 2 आहे हा 16,750 रुपयाच्या बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, सीचा नफा किती, तर 3 बरोबर किती, एवढंच विचारलं आपल्याला. तर इथून भाग जर तोडलं तर किती येईल, 8 दुने 16, त्याच्यानंतर 3 दुने 6 उरला 1, 7 दुने 14 उरला 1 आणि 2 पंचे 10. म्हणजे आता x बरोबर किती येईल बघा, 3 पंचे 15चे 5, हातचा आला 1, 7 3 21 आणि 1 22, हातचे आले 2, त्याच्यानंतर 3 3 9 आणि 2 11चं 1, हातचा आला 1, त्याच्यानंतर 8 3 24, 24 आणि 1 25, म्हणजे किती येईल, तर काय होईल, 25,125 रुपये काय असेल, सीचा नफा असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे की रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून 20% बचत आहे. ठीक आहे, म्हणजे याचा पगार जर 100 रुपये आहे, तिथून तो 20 वाचवतो, म्हणजे 20% वाचवतो, म्हणजे 20% वाचवतो, म्हणजे 80% तो खर्च करतो, बरोबर आहे. हे तिची आहे बेटा बचत, तर हा आहे त्याचा खर्च. ठीक आहे. ओके, आता पुढे काय होते की कपड्यांवरचा एकूण खर्च, त्याच्यानंतर तो काय म्हणत आहे की कपड्यांवरचा खर्च एकूण खर्चाच्या किती आहे, 25% आहे. 25% म्हणजे 1/4, म्हणजे 1/4 याचा किती येईल, 20%, म्हणजे 20% तो काय करते, कपड्यांवर तो खर्च करतो. ठीक आहे. कपड्यांशिवाय त्याचा एकूण खर्च 3600 रुपये आहे. ओके, कपड्यांशिवाय. आता 20% इकडे गेले तर इतर खर्च जो आहे तो किती आहे बेटा, 60%. आणि हा जो 60% आहे, हा किती आहे म्हणतो, तो 3600 रुपये. तर त्याची बचत किती, तर ते किती आहे, 20%. तर 20% बरोबर किती, हेच काढायचं आपल्याला. तर इथून भाग तोडलं, 20 1 20, 20 3 60 आणि त्याच्यानंतर 12 3 36, म्हणजे किती येईल, 1200 रुपये. किती होईल, 1200 रुपये त्याची मासिक बचत आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे, एका जारमध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण किती आहे, 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी. ओके, मिल्क अँड वॉटर हा किती आहे, 28 आणि हा आहे 8. चला ठीक आहे. 1 लिटर दूध आणि 1 लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले. अच्छा, 1 लिटर इथेही ॲड केलं, 1 लिटर इथेही, म्हणजे सारख्या प्रमाणात. जर नवीन मिश्रणाचे 40% किती आहे, 20 लिटर असेल तर एक्सचे मूल्य शोधा. तर जो नवीन मिश्रण आहे बेटा त्याचे 40% किती आहेत, आता 20 लिटर. तर 100% किती आहे, इथं जर भाग तोडला आपण, ठीक आहे, तर इथं भाग तुटला कितीमध्ये, 2 मध्ये, आणि इथं भाग तुटेल कितीमध्ये, 50 मध्ये, म्हणजे किती आहे, 50 लिटर. आता जो नवीन मिश्रण आहे हा किती आहे, 50 लिटरचा आहे. अगोदरचा किती आहे, हा जर बघितला आपण तर हे किती झाले, 36 लिटर, बरोबर आहे. म्हणून जर इथून आपण 36 मायनस केलं तर उरतात किती, 14 लिटर. याचा अर्थ आपण नवीन 14 लिटर ॲड केलं आहे आणि दोन्ही काय सारख्या प्रमाणात ॲड केलं आहे, ते याचे अर्धे करावे लागतील, म्हणजे किती येईल, 7, बरोबर आहे. म्हणजे 7 लिटर दूध आणि 7 लिटर वॉटर आपण ॲड केलं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे, खालील तक्त्यांचा अभ्यास करा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. चला पहिला प्रश्न काय म्हणत आहे, काय दिलं आहे ते बघू आपण. पहिले गाव दिलं आहे, 3 गाव आहेत ABC, आणि इथं वर्ष दिले आहेत, आणि त्या गावात एकूण मतदान किती झाले आणि त्यापैकी वैध मतदान, वैध म्हणजे जे व्हॅलिड आहेत ही दिले आहेत. तर इनव्हॅलिड पण काढून टाकू आपण इथले इथं, म्हणजे आपल्याला तो चांगलं आहे. आता इनव्हॅलिड जे आहेत, ठीक आहे, अवैध, ठीक आहे. इथं किती येतील बघा, इथं जर बघितलं तर 2500 म्हणून 2250 गेले, म्हणजे 250. ठीक आहे. इथं जर बघितलं तर इथं किती झालेत,
50 म्हणजे 300, 500, 550. ठीक आहे, ठीक आहे. इथं जर बघितलं तर इथं किती झालेत? 400. बरोबर आहे. चला इथं बघितलं तर इथं अवैध जे मतदान जे झालेत ते किती झालेत? 400. इथं बघितलं तर इथं किती झालेत? 208 केले म्हणजे 600 म्हणजे 6000. 6000 म्हणजे 200 आणि ते 250 म्हणजे 450. चला ठीक आहे. इथं जर बघितलं तर इथं किती झालेत? 500. ठीक आहे, म्हणजे डेटा आपण पहिलेच तयार ठेवू म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम जाणार नाही म्हणून म्हणत आहे. इथं जर बघितलं तर हे इथं किती झालेत? 150. ठीक आहे. इथं बघितलं तर 400 आणि इथं जर बघितलं आपण तर इथं किती झालेत? फक्त 30. इथं गडबड झाली आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक असेल. जर एकूण मतदान 6620 असेल तर वैध मतदान त्याच्यापेक्षा जास्त कसं असेल? इथं काहीतरी गडबड झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला वाटते हा इकडे पाहिजे होता, हा इकडे पाहिजे होता, म्हणजे इथं फक्त येईल 30. ठीक आहे, इसको इधर ले लो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहिल्या प्रश्नाकडे आपण वळू. पहिला प्रश्न काय म्हणत आहे की दिलेल्या वर्षासाठी गाव ए साठी सरासरी अवैध मतांची संख्या किती आहे अंदाजे. आता बघा जे आपण काढलं आहे त्याचा आता फायदा आपल्याला आता इथं होणार आहे. दिलेल्या वर्षासाठी म्हणजे एकूण 3 वर्षासाठी. तर बघा हे किती झालेत? 250, 250 आणि 550 हे किती झालेत? 700, 800, 800 आणि 400 किती झालेत? 1200. 800, 400, 1200 किती वर्षासाठी? 3. ते ॲव्हरेज किती येईल? 312 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे किती आलेत? ॲव्हरेजमध्ये 400 जे आहेत प्रत्येक वर्षाला अवैध मतदान झालं तिथं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणत आहे. जर वर्ष 2000 मध्ये गाव बी मध्ये एकूण मतदानापैकी, आता एकूण मतदानापैकी गाव बी, ठीक आहे, गाव बी जो आहे वर्ष 2000 मध्ये एकूण मतदान किती झाले? 8000. ठीक आहे, ओके. 8000 एकूण मतदान झाले. ठीक आहे. या मतदानापैकी 25% महिलांनी मतदान केलं. ओके, म्हणजे वुमननी जे आहे ते 25%, त्याचे 25% किती होईल? 2000. म्हणजे पुरुषांनी 6000 मतं टाकली, याचा अर्थ असा झाला. ठीक आहे. आणि एकूण वैध महिला किती आहेत? 1875. बरोबर आहे, ओके. तर अवैध मत जे स्त्रियांकडून पडले ते किती असतील? हे झाले 125. बरोबर आहे, 125. चला ठीक आहे. आता काय म्हणत आहे तर वर्ष 2000 मध्ये गाव बी मध्ये पुरुषांनी दिलेल्या वैध मतांची संख्या किती? चला ठीक आहे, ओके. आता बघा टोटल अवैध मत किती पडले? 400. किती पडलेत? 400. 400 पैकी 125 तर स्त्रियांनी केलेत. बरोबर आहे, 125 वोटिंग, बोगस वोटिंग स्त्रियांकडून झाली आहे. तर उरलेत किती आता? 300 मधून हे गेलेत 25 म्हणजे 275. म्हणजे 275 हे पुरुषांकडून गेले असतील. तर इथून 275 मायनस करून टाकू आपण. 275 इथून जर मायनस केलं तर किती उरतील? 300 मायनस केलं म्हणजे 6700. बरोबर आहे, 6700 आणि ते 25. 6000 नाही, 5700 म्हणजे 5000. आता 6000 मधून 300 मायनस केले तर 5700 प्लस ते 25 म्हणजे 5725 काय झाले? पुरुषांनी वैध मतदान केले. किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आणि हा क्वेश्चन असा आहे मित्रांनो काय की एकदा तुमचा डेटा बरोबर फिल झाला की अशा प्रकारचे उदाहरणं जे आहेत ते बरोबर होत जातात. ठीक आहे, म्हणून तो जो एकदा डेटा आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे? वर्ष 2000 मध्ये दिलेल्या वैध मतांची सरासरी किती? म्हणजे तिन्ही गाव मिळून वैध मत 2000 मध्ये. ठीक आहे, तर हे किती झालेत? 2250.
ठीक आहे. त्याच्यानंतर 7,600, त्याच्यानंतर 4,250. चला ठीक आहे. हे तर झाले 6,000 बरोबर आहे, आणि हे झाले 6,500, 6,500. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 आणि 7 13, 13,000, 13,000, आणि हे किती झालेत 1,100, म्हणजे 14,100. ठीक आहे. ओके, 14,100 कुठे गेले रे बाबा, 14,100 भागीला 3 गाव आहेत म्हणून भागीला किती येईल 3. ठीक आहे. ओके, इथून जर भाग तोडलं तर कितीचा भाग तुटेल, 3 चौ 12 बरोबर आहे, उरलेत 2, आणि त्याच्यानंतर 3 7 21, आणि त्याच्यावर 2 शून्य, म्हणजे किती येईल 4,700 ॲव्हरेज वोटिंग होईल. ठीक आहे, वैध मतांची. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, वर्ष 2000 मध्ये गाव एची एकूण मते, गाव एची एकूण मते 2000 मध्ये, ओके, गाव एची एकूण मते म्हणजे किती आहेत 2500. किती आहेत गाव एची एकूण मते 2500. गाव सी मध्ये 2010 मध्ये दिलेल्या वैध मतांच्या किती टक्के आहेत. ओके, 2010 मध्ये सी, 2010 मध्ये सी याच्या वैध मतांचा, वैध मत किती आहे तिथं 6,750. चला ह्या याच्याने आन्सर निघते की याच्याने निघते ते बघू आपण. वैध मत आहे 6,750. ठीक आहे, एवढे आहे. याच्या किती टक्के आहेत म्हणते. चला ठीक आहे, तर 2500 हे 6,750 याच्या किती टक्के आहेत म्हणून गुणिला 100. तर जर भाग तुटला आपण तर 0च्या 0ला भाग तुटला, त्याच्यानंतर 25चा भाग तुटते का, 25 100, इथं 25 दुने 50, 25 दुने 50 म्हणजे उरलेत किती 17, आणि हे वरचे 5 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा भाग तोडू आपण, 25 8 200, 25 7 किती झाले 175. ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती झालेत आता 25 100, आणि त्याच्यावर एक 0 भागीला 27. ठीक आहे. आता इथे जर भाग तोडलं तर 27 3 81 होतात, 27 3 81, म्हणजे उरलेत किती आता 81 म्हणजे 19 बरोबर आहे. 27 त्याच्यानंतर जर भाग दिलं तर कितीचा भाग तुटन 7चा. जर 7चा भाग दिला तर 7 7 49, उरले 4, त्याच्यानंतर 7 दुने 14, 14 आणि 4 18, एकदम बरोबर. कितीचा भाग तुटला 7चा, म्हणजे जो आन्सर येईल 37 पॉईंट समथिंग येईल. म्हणजे आन्सर काय येईल 37, म्हणजे अंदाजे आन्सर येते ना 37 पॉईंट समथिंग, तर आपण त्याला 37 पकडू शकतो. म्हणजे किती आहे 37% आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की वर्ष 2005 मध्ये गाव सी मध्ये दिलेले वैध मत 2005 मध्ये आपल्याला पाहिजे हे ना 2005 मध्ये. ओके, गाव सी मध्ये वैध मत किती आहे 4,600. किती आहेत 4,600. हे गाव बी मध्ये 2000 मध्ये दिलेल्या एकूण मतांच्या, ओके 2000 मध्ये गाव बी मध्ये एकूण मत किती आहेत 8,000. ठीक आहे, किती आहेत 8,000 मतांपेक्षा किती टक्के कमी आहेत. आता हे याच्यापेक्षा किती टक्के कमी आहेत ते किती झालेत, इथं 400 ॲड केले तर 500 म्हणजे 3,400 बरोबर आहे. 3,400 कमी आहेत, 3,400
कमी आहे कोणापेक्षा 8,000पेक्षा, बरोबर आहे. तर 100 पैकी किती? तर हे 2 शून्य खतम आणि इकडे 1 शून्य खतम. ठीक आहे. तिथं जर भाग तोडला आपण तर कितीमध्ये भाग तुटन? 832 उरले किती? 2. त्याच्यानंतर 8 2 16 उरले 4, इकडे पॉईंट इकडे 0, त्याच्यानंतर 8 पंचे 40 म्हणजे किती येईल? 42.5%नी कमी आहे. किती आहे? 42.5%. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? 1250 प्लस 1725 भागीला 825 प्लस 365 असंच आहे. चला ठीक आहे. तर काय करायचं? फक्त यांची बेरीज करायची अगोदर, त्यांचा भागाकार करायचा. त्यांची जर बेरीज केली तर हे किती झालेत? 12 आणि 17 हे झालेत 29 आणि हे झालेत 75 म्हणजे 2975 हेच झालेत. आणि इकडे यांची जर बेरीज केली तर हे झालेत 1100, बरोबर आहे. 800 आणि 300 1100 आणि हे झालेत 1190, बरोबर आहे का? चला ठीक आहे. तर जर भाग तोडला आपण तर भाग 11 दुने 22, 2 मध्ये भाग तुटते. ठीक आहे. जर 2 मध्ये भाग तोडला आपण 11 दुने 22 आणि 90 दुने 180, 2200 आणि 180 किती झाले? 2380. ठीक आहे. ओके. तर 2380 जर इथून मायनस केलं आपण 2 मध्ये भाग तोडून, ठीक आहे. 2380 मायनस केलं किती? 2975 मधून, तर उरतीन किती इथं? 5. 17तून हे गेलेत 8, उरतीन 9, हातचा 1 परत आणि 9 मधून हे 4 गेलेत, उरलेत किती? 5 आणि इथं 0. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इथं एक पॉईंट लागला तर इथं येऊन जाईल 0. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 19 5 95, 11 5 55. ठीक आहे. किंवा इथं जर 1100 किती आहेत? 90, याला जर 5ने मल्टिप्लाय केलं आपण तर 0 हा किती झाला? 9 5 45चे 5, हातचे आले 4, त्याच्यानंतर 5 1 5, 5 4 9, त्याच्यानंतर 5 1 5. तर बघा डायरेक्ट 5 मध्ये भाग तुटत आहे. ठीक आहे. ओके. तर आन्सर किती येईल? 2.5 याचा बरोबर उत्तर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? 250 चे किती आहेत? 38%. ठीक आहे. मायनस 560 चे 85% प्लस 13 × x बरोबर किती आहे? 61. चला ठीक आहे. अगोदर काय करू? भाग तोडून घेऊ. तर शून्याला शून्याचा भाग तुटला, त्याच्यानंतर 5 5 25 आणि इथं 2 मध्ये 5 दुने 10 आणि 19 दुने 38 म्हणजे 19 5 95 तर हे झालेत. मायनस त्याच्यानंतर इथून शून्याला शून्याचा भाग कटला, त्याच्यानंतर 17 5 85 आणि 5 दुने 10, त्याच्यानंतर 28 दुने 56 होतात. ठीक आहे. 28 दुने 56, त्याच्यानंतर 17 सका, त्यानंतर किती येईल? 17 8 136. ठीक आहे. 136 चे 6. ठीक आहे. हातचे आले 3 आणि 1 13. ठीक आहे. त्याच्यानंतर 17 दुने 34, हे किती झाले तुमचे? 47 म्हणजे किती येईल? 176 प्लस 13x बरोबर 61, बरोबर आहे. ते हे सगळे ह्या साईडला जातील आता. ठीक आहे. ओके. म्हणजे आता किती येईल? 13x किती येईल? 13x बरोबर 61 प्लस 476 मायनस 95. ठीक आहे. ओके. तर 13x बरोबर किती येईल? आता यांची जर बेरीज केली तर हे झाले 7, बरोबर आहे. आणि 47 आणि 6 किती येईल? 53, बरोबर आहे. मायनस 95
त्यांची पुन्हा वजाबाकी जर केली 13x बरोबर किती होईल 2, त्याच्यानंतर 53 मधून 9 गेले उरलेत किती 44. ओके, तिथं 13चा भाग तुटते का बघून घेऊ आपण. 13 39 उरलेत 5, त्याच्यानंतर 13 52 म्हणजे किती येईल x बरोबर 34 येईल. किती येईल x बरोबर 34. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की 509.99 चे 33.3003% बरोबर किती. ठीक आहे, तर बघा असे प्रश्न डायरेक्ट तुम्ही हे व्हॅल्यू घेऊन पुट करा आणि आन्सर काढा तर फक्त डोकं खाजवत राहा, पेपरही निघून जाईल, वेळही निघून जाईल, पण आन्सर निघणार नाही. तर अशा वेळेस अशा उदाहरणांना थोडंसं पूर्ण संख्या घेऊन करून बघायचं तर आन्सर निघते. बघा हे बघा किती आहेत 509.99. तर याला 510 करायसाठी फक्त 0.01ची म्हणजे 0.01 याची गरज आहे ना. तर याला मी पकडतो 510, पकडलं 510 गुणीला हे 33.33% पकडतो याला मी. तर 33.33 याला जर पकडलं मी आणि 33.33 बरोबर किती येतात 1/3. तर याचे फक्त 1/3च तर काढावं लागेल ना मला. तर आता हा उदाहरण जो एवढा मोठा दिसत होता किती इझी झाला. कितीचा भाग तुटत आहे 17×51 डायरेक्टमध्ये भाग तुटते म्हणजे किती येईल 170. याचा आन्सर निघेल. बघा एवढा मोठ्या उदाहरणाला केवढूसा करून ठेवलं आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे की ए ने 9 डावांमध्ये एक. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो की ए ने 9 डावांसाठी एक विशिष्ट सरासरी आहे. चला ठीक आहे, 9 डावांमध्ये त्याची ॲव्हरेज माहीत नाही, सध्या x आहे असं पकडू. डाव्या डावात त्याने 100 धावा केल्या. डाव्या इनिंगमध्ये त्याने किती 100 धावा केल्या. त्यामुळे त्याची जे सरासरी आहे धावांची ते 8ने वाढली म्हणजे इथून वाढून ते किती +8 झाली. त्याची नवीन सरासरी किती आहे. ओके, बघा मस्त क्वेश्चन आहे, याला मस्तपैकी सॉल्व करू. बघा इथून याची सरासरी माहीत नव्हती, एकूण धावाही माहीत नव्हत्या. डाव्या इनिंगमध्ये त्याने 100 धावा काढल्या, त्याच्यामुळे त्याची जे ॲव्हरेज आहे ते कितीने वाढली 8ने वाढली. ते एकूण किती वाढली असं 9 × 8 9 8 72. इथे 72 मायनस करून टाका. 72 मायनस केलं तर उरेल किती इथं 28. म्हणजे डाव्या इनिंग नंतर त्याची जे ॲव्हरेज होती ते किती झाली 28. तो असा विचारू शकते की 9व्या इनिंगपर्यंत त्याची ॲव्हरेज किती होती. तर इथं जर ॲव्हरेज काढायची असेल 9व्या इनिंगपर्यंतची तर काय करायचं ह्या 28 - 8 करायचं. ठीक आहे, म्हणजे इथं जे ॲव्हरेज आहे ते किती होईल 20. गोष्ट समजली. 9व्या इनिंगपर्यंत त्याची ॲव्हरेज किती होती 20 आणि 10व्या इनिंग नंतर त्याची जी ॲव्हरेज झाली ती किती झाली 28. ऑप्शन नंबर सी याचा बरोबर उत्तर होता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणत आहे एका वर्गातील 16 विद्यार्थ्यांची सरासरी x आहे. चला ठीक आहे, 16 जे विद्यार्थी आहेत त्यांची जी ॲव्हरेज आहे ती किती आहे x आहे. ठीक आहे, जर एक शिक्षक ज्याचे वय 54 वर्षे आहे वर्गात सामील झाला तर वर्गाची सरासरी 2 वर्षांनी वाढते. तर x चे मूल्य फाइंड आउट करा. म्हणजे अगोदर जे मुलांची सरासरी होती ती आपल्याला शोधायची आहे. आता शिक्षक वर्गात आले म्हणजे आता 17 लोक झाले आणि शिक्षकाचे जे वय आहे ते शिक्षकाचे वय किती आहे आता सध्या 54 आहे. किती आहे 54. आणि हे शिक्षक वर्गात आले त्याच्यामुळे जी ॲव्हरेज वाढली ते किती वाढली 2ने वाढली. ठीक आहे, ॲव्हरेज 2ने वाढली म्हणजे आता किती होईल हे 16 × 2. 16 × 2 म्हणजे 16 × 2 = 32. इथून 32 मायनस करून टाका म्हणजे इथं उरेल किती 22 वर्ष. म्हणजे जे शिक्षकाचे वय आहे सध्या ते किती आहे 22 वर्ष आहे. ठीक आहे, ओके. तर आपल्याला काय विचारलं आहे तर x बरोबर काय. तर x आपल्याला माहीत करायचं असेल. इथं आलो तर आपल्याला प्लस झालं तर इथं चाललो आपण तर याच्या अगोदर ही जी ॲव्हरेज असेल दोन्ही मायनस असेल म्हणजेच काय करायचं 22 - 2 म्हणजे शिक्षक यायच्या अगोदर जे ॲव्हरेज होती ते काढायचे. शिक्षक आल्याच्या नंतर तर ॲव्हरेज 2ने वाढली आहे ना म्हणून +2 केलं आहे आपण. पण शिक्षक यायच्या अगोदर जे ॲव्हरेज +2ने होती ते -2ने करावं लागेल. म्हणजे 22 - 2 म्हणजे किती येईल 20. म्हणजे शिक्षक यायच्या आधी त्या 16 पोरांची जे वयाची सरासरी होती ते किती होती 20 वर्षे होती. किती होती 20 वर्ष. ठीक आहे, तर अशा प्रकारे आला होता भंडारचा पेपर. एकदम जबरदस्त. म्हणजे आतापर्यंत जेवढे पेपर झालेत पोलीस भरतीचे त्यामध्ये सर्वात कठीण पेपर म्हटला
तरी चालेल बुद्धिमत्ता आणि गणित या गणिताच्या दृष्टीने, म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणिताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर आतापर्यंत जे पेपर झाले आहेत 2024चे सगळ्याच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत, त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा पेपर सगळ्यात हार्ड होता असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. तर असे हार्ड पेपर याच्यानंतरही येऊ शकतात. तर आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे त्या गोष्टीसाठी. म्हणून आपण या जो पेपर झाला त्यातल्या जे गणित आणि बुद्धिमत्ता आहेत त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या ॲनालिसिस आपण केला. ठीक आहे. असं नाही की पेपर झाला, त्याची कट ऑफ लागली, रिझल्ट लागला, याच्यासोबत आपल्याला काही मतलब नाही. आपल्याला काय, आपला पेपर बाकी आहे, तो समोर येणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे. म्हणून आपण हा ॲनालिसिस घेतला. ठीक आहे. तर याच्यानंतर पण अशी काही जर प्रश्न जे पेपर आले असतील जे थोडीशी चांगल्या लेवलचे असतील त्याचं ॲनालिसिस आपण पुन्हा घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.